एवढं हेच फक्त 15 बाय 25 म्हणजे एवढं समजून झालं हाईटला उंच असेल इथून 5 फुटावर असेल. दोन दिवसात मला कळलं. दोन-तीन जण या शिवम या. 2 मिनिटं जरा. हो सॉरी एक्सक्यूज मी. सर एक मिनिट सर. खासदार पुणमताई महाजन यांचे आगमन झालंय. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक घोषणा देऊन ताईंचं स्वागत करावं. छत्रपती शिवाजींना पुष्पहार अर्पण करून त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजचा हा जो सोहळा आहे याचा साक्षीदार सर्वांनी बनायचा आहे. आणि सोबत सन्माननीय अनिल गलगलेजी, सन्माननीय चिरागजी, सन्माननीय सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आजचा हा भव्य दिव्य सोहळा मुंबईतील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सन्माननीय सुशोभी सावंत साहेब यांच्या वतीने तसंच सन्माननीय चिराग यांच्या वतीने श्रीफळ वाढवून हा भूमिपूजन सोहळा येथे साकार होत आहे. तरी सन्माननीय नातानीजी यांच्या वतीने श्रीफळ वाढवून हा भूमिपूजन सोहळा येथे साकार होत आहे. तसेच सन्माननीय आमचे वरिष्ठ मान्यवर यांच्या वतीने श्रीफळ वाढवून या सोहळ्यात जास्त जे स्वप्न साकार केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य सुंदर असं मंदिर आपल्या खासदार आमच्या लाडक्या ताई सन्माननीय पूनमताई महाजन यांच्या वतीने हा जो भूमिपूजन सोहळा आहे ते आयोजित केला आहे. त्या आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांचं सर्व माता माऊलींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून श्री गाडगे महाराज मिशन संस्था कुर्लाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून सन्माननीय भिसे साहेब यांच्या वतीने श्रीफळ वाढवून त्यांचं या भूमिपूजन सोहळ्याचं इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य भूमिपूजन आमच्या मॅडम यांच्या वतीने श्रीफळ वाढवून या भूमिपूजन सोहळ्याच्या सर्वजणी साक्षीदार बनायचं आहे. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचं ताईंच्या हस्ते हा कुदळ घेऊन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता माऊलींचा सन्मान केला आणि त्यांचा प्रत्येक माते सन्मान मानलं. छत्रपती शिवाजी महाराज नीतिवंत पुण्यवंत छत्रपती श्री जय 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 भवानी. सन्माननीय खासदार पूनमताई महाजन यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज मिशन संस्था च्या वतीने श्री प्रकाशजी चौधरी साहेब यांच्या वतीने ताईंना एक सुंदर असा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करत आहे. तरी ताईंनी त्याचा स्वीकार करून एक मिनिट. या रे लुक्या मुंबईमध्ये पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे आहे ते कुर्लामध्ये बनतं आहे. खासदारांनी आज केलेलं आहे. कशी संकल्पना असणार आहे, कसं मंदिर असणार आहे? आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात एक मंदिर माझ्या माहितीप्रमाणे आहे महाराजांचं आणि महाराष्ट्राच्या बाहेर तंजावरला कर्नाटकला एक मंदिर आहे. पण मुंबईची ओळख ज्या नावानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या महाराजांचं मंदिर या ठिकाणी मुंबईत व्हावं असं आमचे खासदार सन्माननीय पूनमताई महाजन यांची खूप वर्षापासूनची इच्छा होती आणि ती आज पूर्णत्वास आली आहे. ताईंनी 2-3 जागा बघितल्या होत्या पण मला आनंद वाटतो आपल्याला सांगायला. मी ताईंचं अभिनंदन करतो की ताईंनी या जागेची निवड करताना हा विचार केला की या स्थानाला नाव आहे श्री गाडगे महाराज विद्यालय. ही जागा भक्तीची जागा आहे
आणि शिवाजी महाराज हे शक्तीचे प्रतीक होते. तर भक्ती आणि शक्तीचा संगम कसा होईल या विचारांनी ताईंनी या जागेची निवड केली. मला ताईंचं खरंच अभिनंदन करावंसं वाटतं. अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी येत्या 1.5 महिन्यात उभं राहून येणाऱ्या शिवजयंतीला अनेक मान्यवरांचं हस्ते त्यांचं लोकार्पण होणार आहे. कसं असणार आहे मंदिर, कशी रचना? साधारण आमची संकल्पना आहे आता की ते शक्य होईल तर ते दगडात पाषाणात जसं गड किल्ले आपले कोड होते, महाराजांना जे आवडायचे जसं त्याच धाटणीतलं त्याच संकल्पनेतनं हे मंदिर उभं राहील असं आमची इच्छा आहे. जी सर, धन्यवाद.